हां, तर आपल्याला आज वजाबाकी शिकायची आहे दशांश अपूर्णांकाची. आणि त्यासाठी सर्वांनी इकडे लक्ष द्यावं लागेल. दशांश अपूर्णांकाची वजाबाकी. त्या दिवशी आपण काय शिकलो दशांश अपूर्णांकाचं? बेरीज. बस वजाबाकीमध्ये फरक इतकाच आहे. बेरजेमध्ये आपण मिळवतो आणि वजाबाकीमध्ये आपण काढतो. दशांश चिन्ह तिथंच राहणार, सगळं तसंच राहणार. एककाखाली एकक राहणार, दशकाखाली दशक राहणार. त्यामुळे मी जास्त वेळ न घालता डायरेक्ट काय करतो, उदाहरण घेतो. नाही लिहू नका, नाही मी समजून सांगतो नाही तुम्हाला आधी, मग तुम्ही लिहा. 2 उदाहरण समजून सांगतो ना मी, मग तुम्ही लिहा. बघा 32.115. इथं पण काय करतो, उसनेची वजाबाकी घेतो. नाही आधी बिना उसनेची घेतो. 42.439 वजा 31.228. याची मी काय करणार, वजाबाकी करणार. आणि वजाबाकी अशी आहे, उसनेची वजाबाकी ही नाही. 9 मधून 8 गेले 1 उरला, 3तून 2 गेले 1 उरला, 4तून 2 गेले 2 उरले, 2तून 1 गेला 1 उरला, 4तून 3 गेला 1 उरला. काय करायचं काम पडलं का? नाही. आता आपण काय करूया, उसनेची वजाबाकी. 82.113 वजा 70.285 ही आहे उसनेची वजाबाकी. 3तून 5 जाते का? नाही. मग 3 हा 1 कून उसना घेणार. 1 जवळ 1च असल्यामुळे 1 जवळ 0 होणार आणि इथं 13 होणार. 13तून 5 गेले 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. हे 3 3 6 2 8. 13तून 5 गेले 8 उरले. 0तून 8 जात नाही तर मग 0 हा 1 कून उसना घेणार. मग या 1 जवळ 0 होणार आणि याच्याजवळ 10 होणार. 10तून 8 गेले 2 उरले, म्हणजे हा 10 कटला आता. आणि 0तून पण 2 जात नाही तर मग 0 हा या 2 करून उसना घेणार. असं घेता येते बरं. मग या 2 याला उसने दिले, याच्याजवळ झाले 10, याच्याजवळ झाला 1. 10तून 2 गेले 8 उरले. 1तून 0 गेला 1 उरला आणि 8तून 7 गेला 1 उरला. काय अवघड आहे का? नाही. आणखी एक समजून सांगतो जरासं वेगळं. बघा 37.002 वजा 29.115. आता बघा 2 मधून 5 जाते का? नाही. मग 2 काय करणार, या 0ला उसना मागणार. 0 जवळ काहीच नाही, मग या 0ला मागणार. याच्याकडे पण काहीच नाही, मग हा 0 कोणाला मागणार, या 7ला मागणार. 7 जवळ किती होणार? आधी हा 7 या 0ला उसने देणार, म्हणजे याच्याजवळ झाले आता 10. हा 10 आता या 7 जवळ 6 झाले आणि या 6 या 0ला उसने दिले, म्हणजे याच्याजवळ 10 झाले. पण त्याला ते जवळ ठेवायचे नाही, त्याला पुढे पाठवायचे होतं. मग 10 पण देऊन टाकणार, मग 10 जवळ 9 होणार. याला दिली, याला पण जवळ ठेवायचे नाही, मग हा पण देऊन टाकणार, याच्याजवळ 9 होणार आणि याच्याजवळ 12. कळलं का तुम्हाला? हो सर. 12तून 5 गेले 7 उरले. ओके. आता 9तून 1 गेला, सगळे आता सगळ्याचं काम झालं, उसनं मागायचं कामच नाही. आता 9तून 1 गेला 8, पुन्हा 9तून 1 गेला 8. 6तून 2 जातात का? नाही. मग हा याला उसना मागणार. याजवळ 2 झाले, याजवळ किती झाले? 16. हे कटायचं, हे कटावं लागेल ना आपल्याला. 16तून 9 गेला 7 उरले, 2तून 2 गेले 0 उरले. 7.887. आता बेरीज आली की नाही आपण चेक करू एकदा. आपण आपली बेरीज बरोबर आली की नाही, म्हणजे वजाबाकी झाली की नाही बरोबर, ही बेरीज करायची खाली, मग कळते आपल्याला. 7 आणि 5 12 2, हातचा आला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 8 10 0, हातचा आला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 8 10 0, हातचा आला 1. 9 आणि 7 16, 16 आणि 1 17, 17ला 7, हातचा आला 1, 2 आणि 1 3. 37.002 आहे का? 37.002 आहे, म्हणजे आपली वजाबाकी बरोबर आली आहे. काढून द्या. हां. 85.732 वजा 28.305. तुम्हीच मला सांगा. सर 2तून 5 जात नाही म्हणून 3ला उसना मागायचा. 3 जवळ 2 झाले, 12 झाले. 12तून 5 गेले 7. 2तून 0 गेला 2. 7तून 3 गेले 4. दशांशचा दशांश. 5तून 8 जातात का? याला उसना मागला, याच्याजवळ 7 झाले, याच्याजवळ 15 झाले. 15तून 8 गेले 7 उरले. 7तून 2 गेले 5 झालं. आता काय करतो, हे नंतर लिहा बाकीचं. आधी तुम्ही काय करा, हे 2 उदाहरण सोडून दाखवा. मी लिहितो 2 उदाहरण इथं.
5,4,3,5,2 28,197 हे एक आणि 53,150 आणि खाली 29,005 हे दोन उदाहरण तुम्हाला आत्ता सोडवायची आहेत.